नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, एका बाजूला भरपूर दूध उत्पादन आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पशूंची वेळेवरती गर्भधारणा. तर हे जे गुपित आहे तर ते मोठ्या पशुपालकांचे त्या ठिकाणी असते किंवा आपल्या एरियामध्ये असणारे जे काही अनुभवी डॉक्टर आहेत तर ते देखील आपल्या जे काही कस्टमर आहेत तर त्यांना त्यांच्या गोठ्याचे दुधाचे उत्पादन वाढले पाहिजे आणि त्यांची गर्भधारणा वेळेवरती झाली पाहिजे. तर त्यासाठी एक सुपर कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा सांगताना पाहायला मिळत असतात. तर मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे पशुपालक असे असतील की आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये दुधाचे उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी वाढीसाठी अडचण येत असेल आणि आपल्या पशूंना गर्भधारणेच्या समस्या ज्या आहेत तर त्या देखील त्या ठिकाणी जाणवत असतील. तर त्यामुळेच आज आपण या सुपर कॉम्बिनेशन बाबत माहिती घेणार आहोत. यामधील पहिली जी काही पावडर आहे तर ती म्हणजे पावडर सोडाफॉस आहे आणि दुसरी जी काय आहे तर ती म्हणजे चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट. मित्रांनो, ज्यावेळेस या दोन पावडरचा वापर आपण एकत्रित त्या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये आपल्या पशूंमध्ये करतो तर आपल्याला खूप सारे फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आपण या सोडाफॉस पावडर आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट पावडरचा वापर ज्यावेळेस एकत्रित आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू तर आपल्याला कशा पद्धतीने फायदे होतील, आपण कुठे या दोन पावडरांचा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि आपण आपल्या पशूंना कशा पद्धतीने या पावडरचा डोस त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. मित्रांनो, आपल्या जे काही महाराष्ट्राच्या मातीमध्ये फॉस्फरसचे जे काही प्रमाण आहे तर ते खूप कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्याकडे या फॉस्फरस कमतरतेच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या नियमितपणे पाहायला मिळत असतात. तर त्यामुळेच मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या सोडाफॉस पावडरचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्यापैकी खूप साऱ्या पशुपालकांनी आपल्या पशूंच्या आहारामध्ये सोडाफॉस असेल किंवा चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट असेल तर या पावडरांचा त्या ठिकाणी वापर आपण केलेलाच असेल. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दोन पावडरचा वापर आपण एकत्रित केल्यावर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात. मित्रांनो, सोडाफॉस या पावडरमध्ये आपल्याला सोडियम ॲसिड फॉस्फेट हा घटक दिलेला आहे आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट ही जी पावडर आहे तर याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, त्यासोबतच यामध्ये आपल्याला झिंक असेल, कॉपर असेल, कोबाल्ट असेल, आयर्न असेल, आयोडीन असेल, सल्फर असेल, DL मिथ्युनिन असेल, व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन डी असेल, व्हिटॅमिन ई, तर यांसारखे घटक त्या ठिकाणी आपल्याला या चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट पावडरमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या सोडाफॉस आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट या दोन पावडरचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर आपल्याला जे काही रिझल्ट येणारे आहेत तर ते खूप छान त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, यामधील सर्वात पहिला जो काही फायदा आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी द्यायचा आहे तर तो म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी आपण या सोडाफॉस पावडर आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट पावडरचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आपले जनावर व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल किंवा इतर जे काही मॅक्रो मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत तर यांची कमतरता त्या ठिकाणी होत असते आणि ती जर आपल्याला भरून काढायची असेल तर आपण या चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ करण्यासाठी आपण नक्कीच चांगला फायदा हा देऊ शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची दूध वाढत नसेल तर त्या ठिकाणी आपण सोडाफॉस आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट या दोन पावडरचा वापर हा करू शकतो. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये व्यायल्यानंतर कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांची गरज खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते आणि ती जर आपण त्या ठिकाणी पुरवली तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, दुसरा जो काही फायदा आपण या दोन पावडरांचा एकत्रित आपल्या पशूंना द्यायचा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या ठिकाणी त्यांना माझावरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील, आपले पशु वेळेवरती माझावरती येत नसतील, आपले पशु वारंवार रिपीट होत असतील, आपल्या पशूंना त्यांचा जो काही सोट आहे, वाप आहे ती जर व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट आणि सोडाफॉस या दोन एकत्रित पावडरचा वापर हा त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी फॉस्फरस अत्यंत महत्त्वाचे असते आणि आपल्या इकडे आपल्या मातीमध्ये फॉस्फरसची खूप कमतरता त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण पाहिले असेल की बऱ्याचशा गोठ्यांमध्ये, बऱ्याचशा पशूंमध्ये आपल्याला फॉस्फरसची कमतरता ही त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपण ज्यावेळेस चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट या पावडरचा त्या ठिकाणी वापर करतो तर त्यामध्ये असणारे जे काही फॉस्फरस आहे तर ते आपल्या पशूंची गरज त्या ठिकाणी भागू शकत नाही. तर त्यामुळे आपण सोडाफॉस या पावडरचा सुद्धा त्या ठिकाणी वापर हा आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो. ज्यावेळेस दोन पावडरचा वापर आपण एकत्रित त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू
तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारी जी काही फॉस्फरसची कमतरता आहे तर ती लवकर भरून काढण्यासाठी आपल्याला मदत होईल. मित्रांनो, त्या ठिकाणी आपले पशु वेळेवरती माझावरती येतील, त्यांची जी काही वाप आहे ती व्यवस्थित येईल, ते वारंवार रिपीट होण्याचे जे काही चान्सेस आहेत तर ते त्या ठिकाणी कमी होतील. स्त्रियांसारखे खूप सारे फायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यामुळे ज्या पशूंमध्ये आपल्याला इनफर्टिलिटी, प्रजननाच्या समस्या येत आहेत तर त्या ठिकाणी आपण या सोडाफॉस आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट पावडरचा वापर अवश्य करा. आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, तिसरा जो काही फायदा आपण आपल्या पशूंना या 2 पावडरचा त्या ठिकाणी द्यायचा आहे तर तो म्हणजे आपण कालवड संगोपन करत असाल, आपल्या कालवडी या त्या ठिकाणी 1 वर्षाच्या, 1.5 वर्षाच्या आसपास त्या ठिकाणी झालेल्या असतील, तर त्यांच्यामध्ये आपण या सोडाफॉस आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट पावडरचा एकत्रित वापर हा करू शकतो. मित्रांनो, या 2 पावडरचा एकत्रित वापर केल्यामुळे आपल्या पशूंची हाडं मजबूत होतात. त्यांच्या माजावर येण्याची जी काही क्रिया आहे तर तिला त्या ठिकाणी चालना देण्यासाठी मदत होते. आपल्या पशूंची जी काही इम्युनिटी आहे तर ती वाढण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या गर्भपिशवीची वाढ असेल तर ती व्यवस्थित करण्यासाठी फायदा होतो. त्यांना गर्भधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी मदत ही नक्कीच या 2 पावडरांच्या वापरामुळे त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला त्यांची वाढ जलद गतीने करायची असेल, त्यांची गर्भधारणा लवकर करायची असेल तर त्या ठिकाणी आपण या 2 पावडरांचा एकत्रित वापर आपल्या जे काही कालवड संगोपन करणारे पशुपालक आहेत तर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे आपण व्यायल्यानंतर या पावडरचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंची दूध तर वाढतेच, सोबतच त्यांच्या दुधातील फॅट एसएनएफ सुद्धा वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे कॅल्शियमच्या कमतरतेचे आजार असतील, फॉस्फरसच्या कमतरतेचे आजार असतील, मॅग्नेशियमच्या कमतरतेचे आजार असतील तर ते त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत ही त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर होणारे जे काही फॉस्फरसच्या कमतरतेचे आजार आहेत, यामध्ये पायका असेल, पीपीएच असेल किंवा इतर कुठले आजार असतील, तर त्यांना टाळण्यासाठी सुद्धा या सोडाफॉस आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. फॉस्फरसच्या कमतरतेमध्ये सुद्धा मुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये खूप साऱ्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात. तर त्या टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला निश्चितच चांगला फायदा या 2 पावडरांच्या वापरामुळे पाहायला मिळत असतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर कमीत कमी पहिले 1 ते 2 महिने जर या सोडाफॉस आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट या पावडरांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर होणारे आजार टाळले जातील. आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढेल, फॅट वाढेल, एसएनएफ वाढेल, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जा राहील, त्यांच्यामध्ये होणारे कॅल्शियम, फॉस्फरसच्या कमतरतेच्या समस्या कमी होतील, आपले पशु वेळेवरती माझावरती येतील, आपल्या पशूंची वेळेवरती गर्भधारणा त्या ठिकाणी होईल. तर हे खूप सारे फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मोठे पशुपालक जे असतात, मोठे गोठ्यावाले जे असतात तर ते त्या ठिकाणी आपले पशु व्यायच्या आधी आणि आपले पशु व्यायल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने काळजी त्या ठिकाणी घेत असतात. तर त्यामुळे त्यांच्या गोठ्यामध्ये असणारे जे काही आजार आहेत तर ते त्या ठिकाणी नक्कीच कमी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे व्यायल्यानंतर दुधाचे उत्पादन अत्यंत चांगले त्या ठिकाणी पाहायला मिळते. फॅट असेल, एसएनएफ असेल, याची देखील गुणवत्ता अतिशय चांगली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. तर त्यामुळे आपण सुद्धा आपल्या पशूंना व्यायल्यानंतर येणाऱ्या ह्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतील, आपण त्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा या 2 पावडरचा एकत्रित वापर त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या पशूंना आपण चांगल्या क्वालिटीचे सिमेन हल्ली वापरण्याचा त्या ठिकाणी खूप सारा ट्रेंड आहे. तर आपल्याला त्याचा सुद्धा वापर आपल्या पशूंमध्ये करायचा असेल तर आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती येणे गरजेचे आहे आणि त्यांची गर्भधारणा होणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. तर त्यामुळे आपण या 2 पावडरचा एकत्रित वापर त्या ठिकाणी जर केला तर आपल्या पशूंना आपण जे काही चांगल्या क्वालिटीचे सिमेन वापरणार असाल तर त्याचे कन्सेप्शन होण्यासाठी सुद्धा आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट आणि पावडर सोडाफॉस या 2 पावडरचा एकत्रित वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपल्याला कुठले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात, तर या विषयावरती माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, सोडाफॉस या पावडरचा डोस देताना आपण त्या ठिकाणी 50 ते 100 ग्रॅम दिवसातून 1 वेळा आणि चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट या पावडरचा देखील 50 ते 100 ग्रॅम याप्रमाणे दिवसातून 1 वेळा जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा.